तर स्वागत आहे भावांनो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, तुम्ही जर कधी या व्हिडिओवर थंबनेल बघून टॅप केला असेल तर तुम्हाला कळालेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कोण्या टॉपिकवरती होणार आहे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ आपला एडिटिंगवरती नसून आजचा व्हिडिओ जो आहे आपला XML फाईल कशी तयार करायची तिच्यावरती होणार आहे. म्हणजे तुम्ही जे आपल्या अलाइट मोशनमध्ये तुम्ही जे प्रोजेक्ट तयार करता त्याची XML फाईलची लिंक कशी क्रिएट करायची व ती तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कशी द्यायची भावांनो, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर भावांनो, व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे आणि खूप मजा येणार आहे. सो फक्त व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि जरा स्किप न करता बघा. ओके, इंटरनेट डाटा ऑन करायचा भावांनो आणि अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. अलाइट मोशन ॲप्लिकेशन ओपन करून झाल्यानंतर भावांनो तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचं जो पण कोणतं फाईल तुम्हाला हे करायची ना, आता तुम्ही समजू शकता चांदनी सेक इफेक्ट, मी याच्यावरती टॅप करतो. तुम्हाला सिम्पली 3 डॉट दिसत असेल भावांनो, तिच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे समजत खाली XML दिसत असेल तिच्यावरती टॅप करून एक्सपोर्टचा आयकन दिसेल, एक्सपोर्टवरती टॅप करायचं आहे आणि भावांनो अशा प्रकारे इंटरव्ह्यू दिसेल तर तुम्हाला इथून ड्राईव्ह ॲप्स जे त्याला इथून सिलेक्ट करायचं आहे. ओके, तर भावांनो काय अशा प्रकारे इंटरव्ह्यू दिसेल, तुम्हाला नाव घेऊ चेंज करायचं तर तुम्ही करू शकता. सिम्पली सेव्हवरती क्लिक करून अशा प्रकारे ती सेव्ह होऊन जाईल. तर भावांनो सिम्पली बॅक यायचं आहे. बॅक होऊन झाल्यानंतर आपलं जे ड्राईव्ह ॲप्लिकेशन आहे ना त्याला तुम्ही ओपन करायचं आहे. तर भावांनो ओपन करून झाल्यानंतर ना काय तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येईल. तर भावांनो तुम्ही तुमच्या फाईलची तर सर्वात आधी लोकेशन शोधायचं आहे. मी फाईल म्हणून ठेवली होती तर मी फाईल ओपन करून वरती अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि तिला इथं अपलोड होऊ द्यायचं आहे. बघू शकता. तर बघू शकता भावांनो, चांदनी सेक इफेक्ट तुम्ही खाली बघू शकता अपलोड झाले. तर हे अजून एक राहिलं होतं, याला देखील मी इम्पोर्ट करून घेतो. तर बघू शकता भावांनो, ती काही झाली नाही, पण खाली एक चांदनी सेक इफेक्ट बाय संदीप खंबाट असं तुम्हाला दिसत असेल, नुसतं संदीप दिसत असेल भावांनो. तर सिम्पली अशा प्रकारे इथे क्रिएट तुमच्या ह्याच्यातमध्ये तिची लिंक क्रिएट होऊन जाईल. तर भावांनो एवढं करून झाल्यानंतर काय ना, तुम्ही इथून तुमच्या XML फाईलचं नाव देखील चेंज करू शकता. मी जशा प्रकारे केलं होतं तशा प्रकारे. ओके, तर भावांनो अशा प्रकारे काही इंटरफेस दिसून येईल. सिम्पली जर का तुमच्या अशा फाईल टाईप होत नसतील तर तुम्ही काय करायचं, एकदा इथून बॅक युजर समजा क्लिअर करायचं आहे आणि परत तुमचं ड्राईव्ह ॲप इथं ओपन करायचं आहे. तर ड्राईव्ह ॲप ओपन करून झाल्यानंतर तुमच्यासमोर काय अशा प्रकारे त्या फाईली टच धरायला लागतील. तर भावांनो 3 डॉटवरती क्लिक करून मॅनेज पीपल लिंक्सवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि क्लिक करून झाल्यानंतर काय अशा प्रकारे दिसून येईल. लिंक सेटिंगवरती क्लिक करायचं भावनो तुम्ही समोर. ओके, लिंकचं जे ऐकन आहे भावनो तिच्यावरती क्लिक करून तुम्हाला खाली दिसेल कॉपीड युअर लिंक. ओके, तर भावनो एवढं करून झाल्यानंतर तुम्ही बॅक यायचं आहे. तुमचं YT स्टुडिओ ॲप्लिकेशन तुम्ही तो ओपन करायचं आहे आणि तुम्हाला ज्या पण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या फाईलची लिंक द्यायची ना, सिम्पली त्या व्हिडिओ तुम्ही ओपन करून पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे भावनो. पेन्सिलच्या आयकॉनवरती क्लिक करून झाल्यानंतर ना काय अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. समजा आता तुम्ही हे डिस्क्रिप्शन आहे आपलं, सपोज आता हे डिस्क्रिप्शन मी एक्झाम्पलसाठी ही लिंक इथं टाकतो. ओके, मी ऑलरेडी सेकिबोटो बीटमार्कची या व्हिडिओवरती लिंक दिलेली आहे भावनो, ही फक्त तुम्हाला सपोर्ट दावतो. ओके, तर अशा प्रकारे लिंक टाकून तुम्ही इथून बॅक करून सेव्हवरती दिसत असेल सेव्ह, तर इथं सेव्ह करायचं आहे. मी सेव्ह करत नाही भावनो, कारण की ऑलरेडी मी तिथं सेक इफेक्ट व बीटमार्कची फाईल दिली. तर भावनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सेक इफेक्ट व बीटमार्कची लिंक देऊ शकता. तर भावांनो अशा प्रकारे तुम्ही लिंक इथं तुमच्या सेक इफेक्ट व बीटमार्क प्रोजेक्टची लिंक इथं तुम्ही क्रिएट करून तुमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊ शकता. तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करायला विसरू नका. आणि भावांनो तुम्हाला आणखी काय प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही ते मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम आयडीची लिंक आहे, तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन मला देखील मेसेज करू शकता. तर भेटू भावांनो पुन्हा एक नवीन इंटरेस्टिंग अशा व्हिडिओ एडिटिंगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.